जय ज्ञानेश्वरी. प्रथमतः मागेले सगळे समाज बांधव लोकांक गुरुपौर्णिमेचे हार्दिक जालत असले शुभाशय. त्याचे बरोबरी संध्या कालाचे आलचे पूजा कार्यक्रमाक भाग घेऊन सुंदर जालत असले सांस्कृतिक कार्यक्रम चलोवन देऊन इतले व्हड संख्येचेरी पुनः हे कार्यक्रम यशस्वी करचेक सहकार करत असले तुम सगळ्यांची हार्दिक जालत असले स्वागत सांगताची धन्यवाद सांगचेक इष्ट करता आसा. प्रायशः चातुर्मास्याचे संदर्भा भितर प्रति दिवस कथोपदेश करचे एक चिंतने एक 12 वर्षांनी चलता आयल आसा. हरिद्वारा भितर केन्ना चातुर्मासी केलें की तेन्ना ताणी सुरवात केल्ली ही एक सरणी मध्ये कोरोना टायमार 2 वर्ष बंद आशिल्ले नंतर पुनः चाल देता गेले अशें आमगेन आज वरकीच ते एक सरणी प्रकार आमी वच्चा म्हणजे निमित्त आयची कथा आमी हांगा आरंभ करता आसाची. हे कितें कथोपदेश आसा. कथोपदेशाचे मूल उद्देश कथा आयकाचेतलेच न्ही कथा निमित्त कळून घेवची उपदेश कितें आसा ते महत्वपूर्ण आसा म्हणून कळून घेवची कथा ती. प्रायः आमी सगळे लोकांची काणी आयकता उरताची. काणी आयकाची मुख्य न्ही. काणयेचे रहस्य कितें काणयेचे तत्व कितें काणयेचे संदेश कितें ते घेवचे अत्यंत महत्वपूर्ण जावन उरता. प्रायः आमकां सलको गुर्त आसा. आमी जेवणा टायमार लोणची की सुकी की धरून घेताची. ते लोणचे सुके कितें धरून घेता आमी जेवण करता आसतना आमगे कितें शीत आसा तें पोटाक वचका म्हूण धरून घेवचें. तशें म्हूण लोणचें सुकेच खावचें न्ही. लोणचें सुके ते चाकचे धरून घेवचे तेचे. आतां थोडे लोक आसा लोणचें सुके खावन पोट भरून घेतात शीत जेवचीच ना तेका येवचे BP शुगर पुरच. अशें आमगे न्हू हे कथा कितें आसा कथोपदेश कितें आसा हे एक संदेश आमी कितें घेवका कितें सोडका म्हणचे अशें आमगे न्हू ते एक संदेश दिवचेची हे कथोपदेशाचे मूल उद्देश. परमपूज्य स्वामीजी बीची वाराक 2 दीस करता म्हणजे एक आश दवरून आयलेले आमी जाल्या रितीन वारा 1 दीस करता पूण म्हण सांगूंक न्हू शेनवार दिवस तिने तिंगे चिंतन दवरतले तुमगे मुखारी. प्रति शेनवार एक 15 मिनट 20 मिनट तिने उलयता म्हण सांगता आसाचे. बाकी दिवस आमगेले कितें दिवसा चलचे आसा ते चलता वतले. आज विशेष आमगे न्हू गुरु पूजा कितें सकाळीं केलेले ते एक विसर्जना पूजा कंगे न्हू आज मुक्ताय केला आसा. आमगेलें हें चिंतन जाले नंतर कथोपदेश जाले नंतर व्यासाक्षता दितले उठलोकची. सगळे लोकांनी लायन्स घेंगेन व्यासाक्षता घेंगेन परमपूज्य स्वामीजी कडे तीर्थ घेंगेन नंतर महाप्रसाद घेंगेन कार्यक्रम यशस्वी करून दिवं का. आज सकाळीं थोडी गडबडी भितर प्रसाद बी दिवचे जालें ना आज आमकां. आज आमगेले मठाचे मिटी लोक बी प्रसाद दिवंक आशिल्ले हांगच्या समिती लोक बी प्रसाद दिवंक आशिल्ले गडबडी भितर तेवढं थंय उरून गेले कार्यक्रम पुराचे. अशा न्हू आतां आश्वासन जाले नंतर हे सगळे कार्यक्रमाक एक अवकाश करून दिवका म्हणजे एक निवेदन करताची कथोपदेशाचे आरंभ आतां आमी हांगा करता आसाची. हे कथोपदेश मस्त वेळ उरत ना. हे सामान्य 15 ते 20 मिनटाचे टायमिंगा भितर हे कथोपदेश चलता उरता. एक पट्टी थोड्याची जास्त वेळ जातले ना म्हणटा आमी जाल्यार मुख्य टायम 15 ते 20 मिनट मात्र. अशें आमगे न्हू ते कथोपदेशाचे कितें तत्व आसा आमी सगळो घेवचे प्रयत्न करया म्हण सांजे इश्ट करताची. गुरुदेवाले आदेश आद्य घेताची कथोपदेशाक आरंभ करता आसा. प्रायः आमकां सगळ्या लोकांची बिरबलाल नांव गोत्ता आसाची. बिरबल म्हणचे भितर ह्या दिवचे तेगेले बुद्धिमत्तेचे तेगेले श्रेष्ठतेचे तेगेले अद्भुत जाले तसले विचारधाराचे कथा आमकां. कारण तितले महान व्यक्तित्व त्याने वाडून घेतले तितले बुद्धी कौशल्य तेगे कणे
भरपूर जाण आशिल्ले. कोण खंयचे प्रश्न करोवची तत्क्षण ते प्रश्न किती उत्तर दिवं का, उत्तर दिन कशें समाधान करका, ताका पुन्हा खंयच्या प्रश्नांशी कशी पळोवन घेवं का म्हणजे कितें विचार चालचक्य ते आसा ते एक पळीत असलेली प्रायः ते आमी बिरबला भितर मात पळयवीत. तसलो महान मेधावी बुद्धिवंत तो बिरबल. जाल्यार तेगेले एक अदृष्टकी दुरदृष्टकी म्हणची गुतना म्हाका. तो मंत्री जालोले अकबर बादशाहले. अकबर अल बादशाह मंत्र्यान तो काम करता आशिल्लो. तो हिंदू, बाकी सगळे लोकूची विजातीय लोक. प्रायः बाकी सगळे लोकांची बिरबला बद्दल तितले भावन भरनाशिल्ले. कारण तो एकलो हिंदू हांगा मध्ये. तो महान बुद्धिवंत्यान आसा. आमकां सगळे लोक कांय ना अशें जावन गेले म्हणजे एक बेजार प्रायः उठलोका भितर आशिल्ले थंय. जाल्यार अकबर बादशाहक बिरबला वंच मस्त प्रेम, अगदी भावने. कारण कितें खंयचे समस्या उद्लेबीची त्या समस्येक परिहार सांगूंक गे न्हू, एक वाट काण गे न्हू, एक विशेष जाल तसले सुगम जाल तसले एक परिहार तो केन्नाची करता उरता आशिल्लो. जाल्यारीची संगदोश म्हणटा पळया, संगदोश कोणाक चुकत ना. सहजानूची बिरबला बदल बाकी लोक बी केन्नाची ना अशें टिंगल करून हांसता उरता आशिल्लीची. तेन्ना एक एक फावटी अकबर बादशाह बीची त्यान नासतना तिंगले बरोबर ताळ कुडसिता उरता आशिल्लो. तिगे बदल टिंगल करून हासचे बदल तो बी एक फावटी कुडसिता उरता आशिल्लो. अनिवार्य ते दुष्ट लोकां मदीं मेळटना थोडे बरे लोकांक बी दुश्टी येवचे पडटा खंय. अशी जावं गे न्हू, तसले प्रवृत्ती चलता उरता आशिल्ले. एक फावटी सहजानूची बिरबल येवचे लेट आले आस्थानाक. हांगा विचार चलता आसा. ते विचार कसले म्हणल्यार बिरबलाले स्वरूप कितें आसा, बण्ण कितें आसा, थोडे काळे म्हण. बिरबल बण्ण आतां कितें फोटो भितर दाखयता तशें नाशिल्लो तो, थोडे काळेशे आशिल्लो. अशा न्हू तो काळे म्हणचे विशय चर्चा करताची ಒಟ್ಟು लोक घडो पण हांसता आशिल्लेची. अकबर बादशाह बीची तेंगले बदल ह्या बी ताळ कुडसंगेन हांसता आशिल्लो. तितले भितरी बिरबल प्रवेश जावंक गेले आस्थानाक. तेन्ना उठलो कशें हास्ती कमी केलेची. बिरबल बी आश्चर्य जाले. हां येता आसतना कितें हास्य कमी केले न्ही, कितें जालें हेंका म्हण सांगेन. सहजानूची जहापणा कणे अकबर बादशाह कणे वचलो, नमस्कार केलो आनी विचारले कितें तूं मोठो हांसता आशिल्लेची. हांवें येवचे बदल बंद करून सोड, हांवें येवचे भितरी. हां तशी कांय ना, ते अशीच ना सांगया. हांव येवचे भितर बंद करचें कारण कितें तुमी हांसता आशिल्ले. हां तशी कांय ना रे, ते तुगेले बदल हांसता आशिल्ले की ना. मागले बदल कसले बदल मागले बदल हांसता आशिल्ले तुमी सगळे लोकूची. तसले कसले हांवें चूक केला, तसले कसले हांव एक जॉकर जावन तुमगे काम करता आसा. तशी कांय ना, आमी उठून चर्चा करता आशिल्ले की ना. उठ्ठो लोकांक भगवंतानी सौंदर्य दिल्लें आसा, जाल्यार तुगेले स्वरूप पळयत गेल्यार चित्र आकर्शणीय जान्नी. तुगेले बण्ण थोडे काळे अशांग न्हू, ते तुगेले काळे बण्णा बदल आमी सगळे लोक हांसता आसाचे म्हूण सांगे न्हू. केन्ना बादशाहान सांगलें की तेन्ना बिरबलाक थोडे मनाक दूख जाले. जाले बुद्धिवंत दूख जाले बी दाखोवंक घेतलो ना तेणें. हय कितें करचें, जन्माच्या आत हें गेलें तें म्हाका खबर न्हू, कांय करूं जावत न्ही म्हूण सांगे न्हू. तो बसलो खंय. तेन्ना अकबर बादशाहाक थोडे मनाक बेजार जाले. अयो मागीर बिरबलाक बेजार जावन गेलो म्हूण. अशें सांगे न्हू. बिरबला कडल्यान कितें तरी एक उत्तर घेवं का म्हणचे बदल विचारता अकबर बादशाह. पळय रे आमी उठून गोर आसाची, तूं एकलोच हांगा काळ. सहजान ते विजातीय लोक ते गोरे उरतात, मस्त गोरे उरतात केन्नाच. तूं एकलो काळो अशें कशें जालें तें म्हण पुन्हा ताका लागशी कंगे न्हू बादशाह उलयता आसा. तेन्ना बिरबलान तोडो उखलना, उठून राबलो आनी सांगचे सुरवात केलो.
जहापणा हांव सांगता कितें विशय आसा ते बेजार करचे ना, सिरियसान बी घेवचे ना. हा, एक सत्य विशय सांगता आस तुमकां. वटलो काल कान नेट्यान गेले. आतां न्यो कितें सांगता ह्यो आतां आमकां पुराची, कितें करता न्यो आतां आमकां पुराची. तेन्ना अक्कूर बारशान सांगले, कितें सांगी. तेन्ना बिरबल सुरवात करता, पळय आमी सगळे लोक जन्मा येवचे पयले ब्रह्मा आले येद्रा भितर आशिल्लेची. ब्रह्मा येद्रा भितर आमी सगळे लोक आसतना ब्रह्माने आमकां सांगले, तुमकां सगळे लोकांक आमी भू लोक धांडिता आसा. तुमकां सगळे लोकांक भू लोक धांडिता आसतना म्हाका थोडे बेजार येता आसा. उठलो तुमी म्हाका सोडून वता आसाची. तुमकां थंय कांय तापत्र जावचें ना. तुमी थंय बरें करून जीवन करता म्हण सांगे न्हू. ब्रह्मान कितें केलें, आमगेले मुखार अनेक वस्तू हाडून येयलेची. एक कण सौंदर्य, एक कण पैशे, एक कण आलिशान बंगले, एक कण कार, एक कण आने, एक कण विद्या, एक कण बुद्धी, एक कण रत्न मुत्तू, ते पुरो हाण घेवन दाखयले. तुम्ही कोण कोणा कसले का ते तुम्ही घेऊन भू लोक वचा आराम जावन उरया म्हणून. तेन्ना तुम्ही सगळे लोकांनी थोड्या लोकांनी रत्न घेतले, थोड्या लोकांनी पैसे घेतले, थोड्या लोकांनी आलिशान बंगले घेतले, थोड्या लोकांनी गाडी घेतले. तुम्ही सगळे लोक सांगतना भायर पळयची जाल्यार हांव लास्ट कितें बुद्धी पळया ते हांव घेवन आयलो अशें हांव बुद्धिवंत जालो, तुमी पण बुद्धवंत जाल्याची म्हण सांगलें. तेन्ना पोराची हे कितें हांव हुशार म्हण सांगून बिगदात आशिल्लेची हे पोरा लोकांक मात्ते थोगू जावन गेले. तेन्ना बिरबलान तितलें राबिशील ना. बिरबलांनी सांगलें खंय, पळय तुम्ही सगळे लोकांनी बुद्धी एक सोडून घे न्हू, ताकी सगळे वस्तू घेतल्याची. तुमचो अर्थ कितके म्हण सांगले तुमचे कडेन ना म्हणूची. तुम्ही एकल्यान बंगले घेतले तुमचे कितें म्हण जाले, बंगल ना म्हण जाले. पैसे घेतले वाद कितें म्हण जाले, पैसे ना म्हण जाले. एकल्यान कार घेतले कार कितें म्हण जाले, ताका कार ना म्हण जाले. तुम्ही सगळे लोकांनी तुमचे खंयचे ना की ते उठो घेतल्याची. जाल्यार मागे कारण मस्त बुद्धिवंतीक ना आशिल्ले, हांव बुद्धिवंत घेतलो मागे ते उठो आशिल्ले अशें हांव सुखान जीवन करता आसा, अजुनूच तुमी पोटा उजकान जीवन करता आसाची ते व्यत्यास म्हाका तुमकां म्हूण सांगलें. तेन्ना उठलो को तोंड तोक्कन बसले खंय आनी बुरबल आले बुद्धिवंत बदल ताका धन्यवाद करता तर्पण कल्ला म्हणजे कथा आयकतना बुद्धिवंताचे कितलें म्हत्व आसा म्हणजे सत्य आमकां कळून येता. मनुष्य जिवना भितर जावं कितें बुद्धिवंतिके, विचार शक्ती, प्राज्ञत्व मनुष्य जावका जीवना भितर. कितले पर्यंत मनुष्या भितर प्राज्ञत्व उरतना, बुद्धिवंतीक उरतना, विचार शक्ती उरतना, तितले पर्यंत मनुष्य कितें करो तो खड्डेक पडता वता विना तो जीवना भितर उंच वटचे शकत ना. अशें हांवें न्हू मनुष्याने जीवना भितर देवाक कितें मागता म्हणजे चिंतन आमी मालगडो करता आसतना देवाकडे आमी मागताय, भगवंता म्हाका बरे बुद्धी दी म्हणून, भगवंता म्हाका बरे विचार शक्ती दी म्हणून, भगवंता म्हाका जीवना भितर एक अद्भुत येत असले काम करता असले शक्ती सामर्थ्य म्हाका प्राप्त करून दी म्हणून. अशानूच न्हय प्रायः आमगेले हे भारतीय संस्कृती भितर गायत्री मंत्राक तितलें म्हत्व आयलेले. गायत्री मंत्र महत्व आलेले त्याची कथा कथा खंयचे मनुष्य गायत्री दिवसा करता वत की तेगेली बुद्धी किती येता वता, विशाल जाता वता. तेगेली बुद्धी किती येता वता, विस्तार जाता वता. तेगेली बुद्धी किती येता वता, आपापची होड येता वता. अशानूची धियो यो नः प्रचोदयात. हे सूर्यनारायण आमगेली बुद्धी भितर प्रेरणा दी, आमगेली बुद्धी विशाल करता वची म्हणचे गायत्री मंत्राचे मुख्य अर्थ वो. अशानूची गायत्री मंत्राक मस्तितलं महत्व आमगे म्हालगडोकान दिलाले आमी जीवना भितर पळयताची. जाल्यार दुरदृष्ट आज आमकां गायत्री मंत्र विसरून गेला. गायत्री मंत्र गुतना, गायत्री मंत्र आमी जप करतना म्हण जाल्लो आसल्यार प्राय आमगे जीवनशैली कशी उरतली म्हणजे चिंतन करचे अनिवार्यता आमकां आसा. तुमकां सगळो गुतुरचे पुरो आलतस ते सुख सुविधा एक विशेष आलत असले ऐशान आमी जीवन पयले कालाचे म्हालगड लोकांकडे आशिल्ले कष्टमय जीवन. जाल्यार कष्टमय जीवन जाले बेची ते सगळे लोकांची समाधान शांती प्रिती नाशिल्लेची. कारण कितें तेंचे कडेन विशाल बुद्धी आशिल्ली.
विशाल हृदय आशिले, विशाल चिंतन आशिले. ते चिंतन तेंगेकडेन कशें आशिले, ते सगळे लोक कितें करता आशिल्लेची, गायत्री मंत्र अनुष्ठान करता उरता आशिल्लेची, गायत्री जप करता उरता आशिल्लेची, संध्यावन करता उरता आशिल्लेची. आजी आमचे कडेन उठू आसा, विशाल हृदय ना, विशाल बुद्धी ना, विशेष सगळे लोक मागले म्हणून वचत असली भावने ना म्हणल्याला तरी ह्याका कारण कितें म्हणल्याले, आमगेली बुद्धी संकुचित जाला म्हणल्याला न्ही. आमगेली बुद्धी भितरी एक कितें प्रेरणे मेळक आशिल्ले ते प्रेरणे मेळटना म्हणल्याला न्ही. त्याका कारण कितें म्हणल्याले, आमी सगळे लोकांची गायत्री मंत्र कमी करता असं म्हणल्याला न्ही. अशी जावचें ना जिवना भितरी. आम्ही जर जीवना भितर आनंदान उरका, आमगे जीवन सुखमय जावका, आमगे जीवना भितरी आम्ही खंयची वाटी वताची त्या वाटे भितर आमी उच्चूंक रीच करता आसते, एक पावूच असते शक्ती सामर्थ्य जर आमकां मेळकाम जालें तरी गायत्री मंत्राचें अनुष्ठान अनिवार्य म्हणजे मागील गुरु केन्ना म्हणटा उरता आशिल्लेची. अशा न्हू आमगेले गुरून केन्ना म्हणचे बाकी खंयचे मंत्र तो मनुष्य जप करता ना की म्हाका उरना रे, जाल्यार मनुष्याने गायत्री मंत्र अवश्यान दिवसाची 10 पटपणे म्हणका म्हण. आयचो दिवस 108 पट म्हणका म्हणजे मागील गुरून. कारण कितें, आयचो दिवस आमकां कसलें काम उरतना, शाळा उरतना, ऑफिस उरतना, अंगडी उरतना, आनी आयचो दिवस सूर्य देवाले वारते, ते दिवस 108 तरी जप करका आमी, बाकी दिवस 10 पणे गायत्री मंत्र म्हणका म्हण. 108 कडले बरें ना म्हणटना आमी, जाल्यार मागील गुरून वच्चे वाट कितें म्हणलेली, इतलेपणे करवची म्हण, 10 पणे करवची म्हण. आमी चितली बी करता आसा की तो घरा भितरी नाव गायत्री जप आजी अनेक लोक गुत्त आसा ना म्हणटना आमी. अनेक लोकांक गायत्री मंत्र गुत्त आसा. ते गुत्तेचे कारण कितें, कॅसेट आयल्याची मध्ये, थोडे सीडी आयल्याची मध्ये, आता ट्रान्सलेटर मीटर आयल्याची मध्ये, ते गायत्री मंत्र म्हणटा उरतले ओम भूर्भुवः स्वः म्हणून. त्या निमित्त घट्टी जाला सुना. अनेक लोकांक गायत्री मंत्र सहजान कितें बापायन उपदेश केला आसा, गुरून उपदेश केला आसा, ते पद्धतीचे रजून अनेक लोक आयले ना हो. ते दुरंत विशय. अशानुची हे कितें बिरबल कथा आसा, हे कथा आमकां ज्ञान दिता आसा. मनुष्याकडे जावंक आशिल्ली अपार शक्ती म्हण सांगलेली ते बुद्धिशक्ती. जर ते बुद्धिशक्ती आमकां जावका, ते बुद्धिशक्ती दिवचे एकमात्र देवी म्हण सांगलेली ते गायत्री देवी. अशें आमगे न्हू गायत्री मंत्र अनुष्ठान आमी कितले करता वताची, गायत्री उपासना आमी कितले करता वताची, तितले मेधा शक्ती आमगेली वाडता वता, प्राज्ञ शक्ती आमगेल्या भेट देता वता, बुद्धिशक्ती विशाल जनांक प्राप्त जाता. अशें आमगे न्हू आमी सगळे लोकांची जाल तितले दिवसाचे गायत्री मंत्र अनुष्ठान करचे एक परंपरे लायन घेवका. तितले पर्यंत आमी गायत्री मंत्र अनुष्ठान करतना तितले पर्यंत आमगे कडेन पयशे उरचे पुरो, अधिकार उरचे पुरो, गाडी उरचे पुरो, बंगले उरचे पुरो, जाल्यार विशाल हृदय कितले पर्यंत आमगे कडेन उरतना तितले पर्यंत आमी द्वेष, असूये, मात्सर्य करून मोरता वतले विना प्रिती पूर्वक जाल्यार जीवन करूं शक्य जावंक ना. अशा न्हू जर आमगे भितरी प्रेम वाडका, बरे भावन जागृत जावका, आमी सगळे लोक एक जाण वचका म्हणजे एक चिंतन जर आमगे भितर उरका म्हणल्यार आसतली, तेक एक बी तरेची एक स्फुरीत जावका म्हणल्यार आसतली, ते एक झाड जावन जावका म्हणल्यार आसतली, गायत्री मंत्र अनुष्ठान अनिवार्य म्हणून आमी इश्ट करता आसाची. अशें न्हू आमी निवेदन करचे इश्ट करता आसाची. बिरबलांनी बुद्धिवंतीक घेतले कारण कितें, तेणे श्रेष्ठ जाले तसले एक स्थानमान घेवका, तेणे जिवना भितर एक बरे व्यक्तित्व तेणे वाडून घेवका म्हण. तसले मंत्र आमी म्हालगड लोकांनी आमकां दिल्ले, गायत्री मंत्र तसले म्हालगड लोकांनी, जाल्यार ते घेवचे आमी कितलोक मुखार गेलेची, ते कितलोक आमी उपासन केल्लेची, ही एक प्रश्नार्थक चिन्ह जावन आमगे सगळ्या जिवना भितर आसाची. अशा न्हू आमी तुमकां निवेदन करचें एकूच, भगवंतानी चातुर्मासाचे एक व्हड संदर्भ आमकां हाडिल्लो आसा. आयच्यान एक 60 दिवस आमी प्रयत्न करया न्ही. दिवसा थोडे वेळ ठरयची गायत्री जप करचे बसचे आमी, थोडे वेळ गायत्री मंत्र म्हणया न्ही, पळया न्ही कितले एक बदलाव आमगे भितर जावचे शकता म्हणून. खंडितन कळून येतले, खंयचे अपेक्षा नासतना, खंयचे आशा नासतना सहजानुची ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् म्हणजे कितें मंत्र आसा सावकाश सांगे न्हू. हांव तुमकां इतले संख्येन करी म्हण सांगतना 10 किंवा जास्ती वच्यो, कितले वच ते करता वचा, सावकाशान सांगया. आता अनेक लोक जप करतात
ते देवा कळटकी ना की ह्या कळटकी ना की म्हाका वत ना अजून बट करता होता माळ फिरता होता बाडा 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 माळ फिरताच 1000 कले समजी 108 कले आहे म्हणताच काही परिणाम जालो ना कारण किती समूह उच्चार जालो ना मंत्र खरी पासून मंत्र उच्चार समूह जावत ना तिथेपर्यंत म्हणतात परिणाम पडत ना याद उरत का मंत्र करेक्ट उच्चार जाव का मागील गुरुन केन्ना म्हणचे आशिल्ले तुवें कितले जप केला म्हणजे मुख्य न्ही रे कशी कला म्हणजे मुख्य म्हणून उच्चार कशी कल तुवें खंयची भावनेचेर कला खंयची श्रद्धा आशिल्ली तुगेली मना भितरी ते मुख्य आता जप करता आसतना अशी हांव थोडे वेळ काडया सावकाशी 10 कितें जास्ती म्हणचे प्रयत्न करया परिचीन म्हणया पळया ते गायत्री मंत्राच्या प्रभावानिमित्त आंबी बिरबल जावची शकताची आंबी एक अद्भुत असली व्यक्तित्व निर्माण करची शकताची खंयच्या समस्येवर घरा भितरी ते सगळे आम्ही सॉल्व करू शकताची आज आम्ही समस्या निर्माण करून घेता असं जीवना भितर याद उरतो आम्ही समस्या तसं घरा भितर जीवना भितर आज ते जावचे ना जीवना भितरी आमगे समस्या दूर कमी जाले असतरी समस्या दूर करत असली बुद्धिशक्ती आमचे कडून उरका ते एक विचार शक्ती आमचे कडून उरका आम्ही त्या सहजानुची समस्या दूर करून घेणं प्रीतीने विश्वासान उरत असते एक बांध निर्माण होत असते एक सामर्थ्य आमकां प्राप्त जाता अशा न्हू सहजानुची ते बुद्धिमत्ता आमगे उका आम्ही सगळो विशाल हृदय जाव का म्हणजे चिंतन दवरून घेवची आमगे म्हालगड लोकांनी अत्यंत श्रेष्ठ असले गायत्री मंत्र आमकां हाडलेलो आसा आम्ही सगळो दैवज्ञ ब्राह्मण श्रेष्ठ ब्राह्मण म्हणून सांगताची ते श्रेष्ठचे येवचे गायत्री मंत्राचं अनुष्ठान निमित्त म्हणजे एक सत्य आम्ही कळून घेया अशानो थोडे तरी वेळ गायत्री मंत्र म्हण घेचे प्रयत्न करया थोडे लोक सांगतात स्वामीजी म्हाका तुग बसो जावत ना म्हणून सांगेन तुग बसो जावत ना मणी बसो जावत ना तेन्ना आमी कितें म्हणचे तेंकां खुर्ची बसून करया कांय तोंड ना स्थिर सुखमासनम आमकां समोजान खंय बसचे अनुकूल जाता ते बसून करचे इतलेच तुग्गो बसून करका चक्रमंडी खानो करका मणी बसून करका ते व्यवस्थे आमगे धर्मशास्त्र सांगत ना तेवढं सकाळी आम्ही सांगितले आमगे धर्मशास्त्राचं रहस्य अनेक लोक गुंतना म्हणून धर्मशास्त्र सांगले एक कट्टुपाड म्हणटा कोण भिन असत लोक सगळे लोकांचे धर्मशास्त्र कट्टुपाड नाही मनुष्य जीवना भितर उंच असले एक वाट ते धर्मशास्त्र सांगलेली त्याचे रहस्य तरी कळटा गेले रे त्याचे सत्य तरी कळून घेता गेले रे त्याचे अंतरंग तरी कळून घेता गेले रे प्रायशः आम्ही सगळे लोक धार्मिक ज्ञान करू शकताची आम्ही सगळे लोक धर्म आचरण करू शकताची आम्ही सगळे लोक समाजा बदल देवा बदल धर्मा बदल भावन जागृत करू शकताची अशें आमगे न्हू आम्ही सगळे लोकांची कितले शक्य आसा तितले प्रयत्न करया खुर्ची बसून जाल्यार खुर्ची बसून म्हणया मणी बसून जाल्यार मणी बसून म्हणया देवा येता पळय देवा येता म्हणया प्रयत्न करता वचा एक बदलावणे आमगे भितर निर्माण जावं आम्ही सगळे लोक त्या गायत्री देवीला आशीर्वादाक पात्र येया आम्ही सगळे लोक जीवना भितरी एक बुद्धिवंत्यान खंयचे समस्या आसा ते परिहार करून मुखार वचपाची शक्ती सामर्थ्य प्राप्त करून आमगे जीवना भितरी आनंद घे आमचा इश्ट करता आसा त्याची बरोबरी आज व्यास पौर्णिमा आज आम्ही व्यास वर्षील पूजे कला सांगा आचार्य शंकराने किती उपदेश कला आसा ते उपदेश पुराची कला उपदेश पुराचे मूल कारण व्यास महर्षी व्यास महर्षी खंयचे तत्व सांगिले ते तत्व आचार्य शंकराने प्रचार केले अशें आमगे न्हू व्यास महर्षीले स्मरण करत असले दिवस आजचे दिवस अशा आजी गुरु पौर्णिमा बी म्हणटा आम्ही व्यास पौर्णिमा बी म्हणटा गुरु शब्दा अर्थ महान म्हण अर्थ मनुष्य महान जावच केन्ना मनुष्याला बुद्धी विशाल जाता तेन्ना मनुष्य महान जाता वता दूर दूरचे तर मनुष्य महान जावत ना अधिकार उरचे तर मनुष्य महान जावत ना स्थानमान उरचे तर मनुष्य महान जावत ना मनुष्याला विचार शक्ती उदात्त जाता गेल तशीची मनुष्याला हृदय विशाल जाता गेल तशीची मनुष्य महान जाता वता अशांगे न्हू आज गुरु पौर्णिमा आज तसले महान जाल तसले चैतन्याक पूज केल्लेली ते महत्व आमगे भितर येवो तसले एक ज्ञान शक्ती आमकां प्राप्त जावं म्हणजे बदलाची आज आमी सगळे लोकांची गुरु पौर्णिमेत गुरुक विशेष आंगे न्हू पूजा अर्पण केला आसा आम्ही सगळे लोक आमगे गुरुक पूजा अर्पण केला असल्यारी तुम्ही सगळे लोक वतीचे न्ही आज भाद्यपूजा कार्यक्रम बीची आज आमकां हांगा जाल्लो आसा प्रायः आम्ही आमगे गुरु पूजिकांगे न्हू तिंगेले आशीर्वाद घेवचो असले दिवस आजचे दिवस गुरु पौर्णिमे दिवस अशा न्हू आज आमी सगळे लोकांची कृतार्थ येता आसाची आम्ही सगळे लोक जीवना भितर एक अद्भुत येत असले आनंदाचे क्षण आज आमी घेता आसाची तसले क्षणाचे अनुभव निरंतर आमकां मेळटा वच्यो जीवना भितरी आनंद प्राप्त जाता वच्यो ते आनंद प्राप्त जावच्याक जाव तसली बुद्धी सामर्थ्या भितरी निर्माण जावो ते निर्माण जावच्याक कितें गायत्री मंत्र आमकां प्रेरकदायक ज्ञान आसा
ते मंत्राचे अनुष्ठान आम्ही सुरुवात करता व आमचं इष्ट करताच ते एक बिरबलाले बुद्धिमत्ता हृदयवंतिके सामर्थ्य आम्ही सगळं लोकांच्या जीवनात प्राप्त आम्ही सगळं लोकांची सुखान शांती उरत असते एक व्यवस्थे ते ज्ञानेश्वरी देवी हान देव म्हणून सांगेन श्री ज्ञानेश्वरी देवी चरणारविंदाक प्रार्थना करता